5 वर्ष खूप चांगलं समजू शकतो आम्ही. नाही भाजप हा सोडायचा काही विषय नाही. मी लहानपणापासून पण मी शिशु संयोजक असल्यापासून संयोजक म्हणून संघामध्ये गेलो, त्यामुळे माझ्यावर संस्कार झाले. ठीक आहे, काही लोकांना ते म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की हा शिवसेनेचा मूळचा, तो शिवसेनेत जाणार अगदी योग्य होतं. मी शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यामुळे मी आज हे शिवबंधन बांधलंय. मला एकच कळतं की या सातारा जिल्ह्यावरती भगवा भडकला पाहिजे आणि त्यासाठी मी शिवसेनेत उद्धवजींनी मला सांगितलं की जिल्ह्यामध्ये धनुष्यबाण तुम्ही पोचवा. ती कामगिरी तुम्हाला माहिती आहे की आपण 2009ला 2-2.5 लाख मतदान आपण या जिल्ह्यामध्ये घेतलं होतं. 2014ला हा मित्रपक्षाला मतदारसंघ सोडण्यात आला, परंतु सातारकरांना एक सक्षम पर्याय दिला पाहिजे. ज्या 2.5 लाख मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकलाय त्या विश्वासाला पात्र राहून त्यांना एक सक्षम पर्याय दिला पाहिजे. आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यावेळी मला ते पटलं नाही आणि मी त्यावेळी अपक्ष लढलो. अपक्ष लढल्यावर पण या जिल्ह्यामधून 1,56,000 एवढी मतं त्यावेळी मला मिळाली होती. गेली 5 वर्ष मी भाजपच्या माध्यमातून या जिल्ह्यात काम करतोय. खरं तर भाजपने मला भरभरून दिलेला आहे, तरी देखील हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे म्हणून मला लोकसभा लढायची होती. याच हेतूने मी आमच्या बानगुडे सरांच्या मार्फतीने पक्षप्रमुख उद्धवजींची मीटिंग झाली. युती होण्याच्या अगोदर माझी बैठक झाली आणि त्यावेळी असं ठरलं की मी आता लोकसभा लढणार आहे. त्या अनुषंगाने मी प्रवेश देखील केला. प्रवेश मी युती झाल्यानंतर आता प्रवेश केला. आज या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. हा जिल्हा दहशतमुक्त होणं गरजेचं आहे आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला फक्त या जिल्हावासियांना फक्त भक्कम पर्याय आहे, तो म्हणजे युतीचा आहे. युतीच्या माध्यमातूनच हा विकास आणि हा परिवर्तन होऊ शकतं याची मला खात्री आहे. मला नक्की जर आता हे पाटील साहेब आपल्याकडे आले, ते भाजपत होते, ते शिवसेनेत आले, त्यांनी आता धनुष्यबाण हातामध्ये घेतले. त्यामुळं त्यांनी धनुष्यबाण हातात घेतल्यामुळं माझा जो हेतू आहे तो हेतू हाच आहे की धनुष्यबाण या जिल्ह्यामध्ये जे 1996ची पुनरावृत्ती ती पुन्हा करणार आहे आणि त्यासाठी मग पुरुषोत्तम जाधव असो किंवा मग नरेंद्र पाटील असो, मी व्यक्ती म्हणून बघत नाही. मला एकच कळतंय की युतीचा जो नेता जो कोणी लढवणार आहे तो निवडून आला पाहिजे आणि तरच या जिल्ह्याची प्रगती होणार आहे. आपण बघितलं की आम्ही ज्यांच्यावरती विश्वास टाकला जिल्हावासियांनी, त्यांनी आम्हाला काय दिलं? फक्त कॉलर उडवून जिल्ह्याचा विकास होणार नाही आणि आम्ही त्याचं अनुकरण तरुणांपुढे करतोय. तरुणांनी त्या गोष्टीला उचललं जाते. खरं तर या तरुणांवरती काय बिंबवलं पाहिजे? या तरुणांना काय विकासाची गरज आहे त्यांना माहिती आहे की जेव्हा जो या जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण आहे, जो शिकतोय, शिकल्यानंतर त्याला या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळत नाही, त्याला पुणे किंवा मुंबईला जावं लागतं, बेंगलोरला जावं लागतं, ही परिस्थिती या जिल्ह्याची आहे. आणि या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे जे आले त्या उद्योगधंद्यांना संरक्षण नाही आहे. त्या उद्योगधंद्यांना खात्री नाही की या जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही उद्योगधंदा व्यवस्थित चालवू शकू. अनेक येणारे उद्योगधंदे थांबलेले आहेत आणि अशा वेळी आपल्याला गरज आहे एका सक्षम नेतृत्वाची आणि ते नेतृत्व या युतीच्या माध्यमातून या जिल्ह्याला मिळणार आहे. देशामध्ये परिवर्तन झालंय, सातारा जिल्ह्यात गेल्या वेळी झालं नव्हतं, परंतु मला खात्री आहे की यावेळी ते परिवर्तन होणार आहे. मध्ये आम्ही ऐकलं की सुरेंद्र बाबा पण म्हणतात विकासासाठी आम्हाला निधी कमी पडतोय आणि तो निधी जर पाहिजे असेल तर आम्हाला विचार केला पाहिजे. नक्की योग्य त्यांनी जे विचार मांडले होते ते अगदी योग्य आहे. त्यांना जर निधी पाहिजे, इव्हन मी इथून पुढच्या सगळ्याच आमदारांना उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे लोक आहेत त्यांना पण मी सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळामध्ये युतीचेच सत्ता राज्यामध्ये पण येणार आहे. देशात तर येणारच आहे, परंतु युतीची सत्ता राज्यात येणार आहे आणि सातारा जिल्ह्याचा विकास खरोखरच तुम्हाला सगळ्यांना करायचा असेल तर तुम्हाला आता युतीच्या माध्यमातूनच काम केलं पाहिजे. त्यामुळं आता कोण काय बोलतंय, काय होतंय त्याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. मला माहिती आहे पत्रकार मित्रांना पण खूप उत्कंठा लागली होती की कोण लढणार आहे, परंतु जेव्हा जाधव आणि पाटील मैदानामध्ये ते मी त्यांना माझे धाकटे भाऊ मानतो आणि त्यांच्या पाठीशी जे काही मी आतापर्यंत काम केलंय ते त्यांच्यासाठी मी इथून पुढच्या काळामध्ये काम करेल. मला काय मिळणार आहे हा विषय नाही. मी जिल्ह्यासाठी काम करतोय. मी कधीही तो विचार केला नाही की मला काय मिळेल. मला काहीही मिळायची गरज नाही. फक्त या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. इथं चांगला सुसंस्कृत ज्यांनी कामगार चळवळीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांच्या वडिलांना मोठा वारसा आहे, ज्यांनी
त्यांचाच वारसा घेऊन ते या जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत. जरी ते मुंबईला असले तरी आता त्यांना नवीन असले तरी देखील या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि मला खात्री आहे की ते जे काम करणार आहेत निवडून आल्यानंतर मोदी साहेब असतील, आमचे देवेंद्र फडणवीस असतील, आमचे उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे जे अनुत्तरित प्रश्न आहेत ते नक्कीच त्यांच्या मार्फतीने आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ते सोडवू. भाजप, शिवसेना, RPI आणि बाकी इतर मित्रपक्ष या सगळ्यांनी मिळून आम्ही जी मोठ बांधली आहे त्याच्यामध्ये कुठलीही कसर राहणार नाही आणि मला खात्री आहे की यावेळी जिल्ह्यावरती भगवा फडकणार, दिल्लीवरती पण भगवा फडकणार, तसंच सातारा जिल्ह्यात देखील परिवर्तन होणार. याच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. भाजप का सुटली?